नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण साठवणीचा कांदा कसा करायचा आहे ते बघणार आहे। तर वर्षभर हा कांदा जसा तसा राहतो, अजिबात खराब होत नाही। मस्त कळकळीत सुकलेला कांदा हा आपण वर्षभर साठवून ठेवू शकतो। बिर्याणीमध्ये याचा खूप जास्त प्रमाणात वापर केला जातो किंवा मग याची आपण मिक्सरला बारीक फिरवून पूड सुद्धा करून भाजीमध्ये सुद्धा वापर करू शकतो। रेसिपी खूप सोपी आहे। तर कांदा कसा सुकवायचा, कसा कापायचा संपूर्ण डिटेल दिलेली आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका। चला तर मग आपण रेसिपीकडे वळूया। पण तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग आपण कांद्याची रेसिपी पटकन करायला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी इथं मी 2 मोठ्या आकाराचे आणि 2 मध्यम आकाराचे कांदे घेतले आहे। उन्हाळी रेसिपीमध्ये आपण वाळवणीचा पदार्थ कांदा वर्षभर साठवून कसा ठेवायचा त्याची रेसिपी आपण करणार आहे। तर बघा, इथं हा मोठ्या आकारामध्ये कांदा घेतला मी। आता आपल्याला याचा जो समोरचा भाग आहे हा कडक भाग काढून घ्यायचा आहे। बघा, हा समोरचा भाग असा कडक काढून घ्यायचा आणि आता आपल्याला हा शेवटचा भाग सुद्धा काढून घ्यायचा आहे। तर बघा, असा हा कट करून घ्यायचा। आता याचे आपल्याला 2 भाग करून घ्यायचे आहे। बघा, इथे कांद्याचे असे 2 भाग करून घेतले। आता आपल्याला याची साल काढून घ्यायची आहे। बघा, ही वरची साल आहे ही काढून घ्यायची। आणखी हा जो कडक भाग आहे हा थोडासा काढून घ्यायचा आहे या पद्धतीने असा। आता आपल्याला याचे उभे पातळ काप करून घ्यायचे आहे। तर बघा, असा कांदा ठेवायचा आणि याचे स्लाइसमध्ये असे पातळ काप करून घ्यायचे या पद्धतीने। शक्य असेल तितकं असं पातळ कापून घ्यायचा कांदा आणि लगेच असा मोकळा करून घ्यायचा आहे। बघा, या पद्धतीने याच्या पाकळ्या अशा मोकळ्या करून घ्यायच्या। बघा, अशाच पद्धतीने आपण सगळे कांदे कापून घेऊया आणि याच्या पाकळ्या अशा व्यवस्थित मोकळ्या करून घ्यायच्या। बघा, इथे सगळे कांदे मी कापून घेतले आहे आणि कांदा असा सुटा करून घ्यायचा, एकदम असा मोकळा। याच्या एक एक पाकळ्या अशा मोकळ्या करून घ्यायच्या जेणेकरून कांदा व्यवस्थित सुकेल। तर आता बाजारामध्ये जेव्हा कांदा स्वस्त मिळेल तेव्हाच विकत घ्यायचा। तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा या कांद्याची अशी रेसिपी करू शकता। जेव्हा महाग कांदा होईल तेव्हा हा कांदाच आपल्या उपयोगी पडणार आहे। तर इथे मी कमी क्वांटिटीमध्ये केला आहे, तुम्ही याचं प्रमाण अजून सुद्धा वाढवू शकता। तर उन्हाळी वाळवणाची ही एक सुद्धा रेसिपी आपल्या खूप कामी पडणार आहे। तर असाच वर्षभरीचा साठवणीचा कांद्याची रेसिपी आपल्याला करायची आहे। तर बघा, इथं मस्त हा कांदा कापून घेतला मी आणि सुट्टा करून देखील घेतला आहे। आता 3 दिवस याला कडकडीत उन्हामध्ये वाळून घ्यायचा चांगल्या प्रकारे आणि नंतर मग आपण 3 दिवसानंतर भेटूया। तर बघा, इथे 3 दिवस झाले आहे। कांदा मस्तपैकी असा कडक सुकलेला आहे। बघा, मस्त असा कुरकुरीत झाला आहे। आवाजावरूनच कळलं असेल कांदा मस्तपैकी वाळला गेला आहे। तुम्ही सुद्धा असाच हा कांदा वाळून घ्यायचा। कांद्यामध्ये जराही ओलसरपणा नको। जर ओलसरपणा असला तर कांदा हा लवकर खराब होतो आणि वर्षभर टिकत नाही। त्यामुळे कांदा कडकडीत सुकवायला घालायचा आहे। त्याच्या पाकळ्या वेगळ्या करून तो सुकवायला घालायचा। छान त्याला 3 दिवस कडकडीत ऊन द्यायचं, म्हणजे व्यवस्थित तो वाळला जातो आणि मग त्याला आपण वर्षभरासाठी स्टोर करून घेऊ शकतो। तर हा कांदा आपण बिर्याणीमध्ये वापरू शकतो। मिक्सरमधून हा कांदा एकदम बारीक फिरून याची पूड तयार केली तेव्हा मग भाजीमध्ये सुद्धा आपण याचा वापर करू शकतो। असा हा साठवणीचा आपला कांदा आहे। जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा बनवू शकता आणि वर्षभर त्याला स्टोर करू शकता। हा आपल्या साठवणीचा झाला कांदा, अजिबात खराब वगैरे होत नाही, जसा तसा वर्षभर आरामात टिकतो। बिर्याणीमध्ये तर बेस्ट आहे। बिर्याणी जेव्हा आपल्याला करायची असेल तेव्हा हा कांदा जास्त तळायचा, पटकन असा तळला जातो। बिर्याणीमध्ये ओलसर कांदा तळायला खूप वेळ लागतो, तर असा वाळलेला कांदा 1-2 मिनिटात लगेच तळून तयार होतो। तर इथं आपली ही रेसिपी बनवून तयार आहे। तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये हा वाळवणीचा आणि वर्षभर साठवून कांद्याचा उपयोग करा। मस्त नक्की ही वाळवण रेसिपी एकदा करून बघा। आजची रेसिपी कशी झाली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा। तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा
ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.